श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरुविरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 38वा अष्टम स्कंध। देवदैत्यांच्या युद्धात श्री दुर्वास ऋषींच्या शापामुळे बलहीन झालेले देव पराजित झाले। दैत्यांनी इंद्रासन बळकाविले तेव्हा सर्व देव लपून बसले असे भागवतात आले आहे। हते त्रिविष्टपे दैत्यैहि पर्यतप्य दनाथवत 8:16-1। प्राकृतात देव लपून बसले असे म्हटले तरी वास्तवात ते अप्रगट राहिले असा अर्थ घ्यावा लागेल, कारण कर्मविपाक सांगतो की देवलोकी गेलेले जीव क्षीण पुण्ये मर्त्यलोके विशंती, मग पुण्य संपले नाही, मर्त्यलोकी आले नाहीत, मग स्वर्गलोकांतच ते अप्रगट रूपाने राहिले असेच समजावे लागेल। असो, काही काळ गेल्यावर समाधी अवस्थेत गेलेले कश्यप मुनी समाधी सोडून अदितीच्या आश्रमात आले। आश्रमातील वातावरण गंभीर वाटल्याने त्यांनी अदितीला तसे विचारले तेव्हा अदितीने सर्व वृत्तांत कथन केला आणि दैत्यांनी सर्वांनाच निराधार केल्याचे सांगितले। हे सर्व अनिष्ट टळावे म्हणून मी काय करू असे तिने विचारल्यावर कश्यप म्हणाले, ब्रह्मदेवाने मला सांगितलेले व्रत मी तुला सांगतो असे म्हणून त्यांनी अदितीला व्रत सांगितले। फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून ते द्वादशीपर्यंत केवळ दुग्धप्राशन करावे। त्वम देव्यादिवराहेण या मंत्राचा उच्चार करून स्नान करावे। नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय इत्यादी मंत्रांनी भगवंताची प्रार्थना करावी। ब्रह्मचर्य आचरण करावे। भूमिशयन अनृत भाषण वर्ज करावे। त्रयोदशीला 2 ब्राह्मणांना भोजन वस्त्रालंकार देऊन संतुष्ट करावे। या व्रताला पयोव्रत म्हणतात। अदितीने अत्यंत श्रद्धापूर्वक व्रताचरण केले। भगवान प्रसन्न झाले आणि मी तुझ्या पोटी अंशरूपाने जन्म घेईन असा वर दिला। त्यानुसार यथावकाश भगवान वामनांचा प्रादुर्भाव झाला। वामनांचे योग्य काळी मौजीबंधन झाले। नंतर ते बलिराजाच्या यज्ञात गेले। त्यांना पाहून बलीने अत्यानंदाने त्यांची पाद्यपूजा केली आणि हे ब्राह्मण श्रेष्ठा, हे बटू, सांग तुला काय देऊ असे म्हणाला। वामनाने त्रिपाद भूमी मागितली। राजा बलीने हो देईन असे म्हणून संकल्पासाठी पाण्याची झारी घेतली। हे पाहून दैत्यगुरु शुक्राचार्य बलीला म्हणाले, अरे हा बटू नाही, हे प्रत्यक्ष भगवान आहेत। ते देवाच्या कल्याणासाठी रूप घेऊन आले आहेत। भगवान हे सर्व विश्वव्यापक आहेत। ते एकाच पावलात सगळे पादाक्रांत करतील। भगवंताची व्याप्ती सांगताना श्रुतीने म्हटले आहे, सर्वतः पाणी पादंतत सर्वतोक्षी शिरोमुखः। अशा सर्वव्यापकाला द्यावयास तुझ्याकडे काहीच नाही। जे आहे ते प्रतिभासिक आहे, मायाधिष्ठित आहे। तू अज्ञानी आहेस। तुला कल्याणाची इच्छा असेल तर नाही म्हण। संकल्प सोडण्यापूर्वी शुक्राचार्य आणि बलिराजा यांचे असे वादप्रतिवाद झाले आहेत। राजा बली दैत्य असला तरी तो सर्व शास्त्रभिज्ञ होता। शुक्राचार्य तर गुरुच होते। झारीत अडकून पाण्याची धार बंद केली म्हणून झारीतील शुक्राचार्य अशी वक्रोक्ती रूढ झाली असली तरी ते तदर्थ आहे किंवा ते उपलक्षण समजावे। वास्तवात शुक्राचार्य झारीत अडकले नाहीत। नंतर त्या छिद्रात दर्भाची काडी घालून पाण्याचा मार्ग मोकळा करताना शुक्राचार्याचा डोळा फुटला वगैरे आपल्याला माहीत असलेली कथा प्रत्यक्षात अशी आहे। शुक्राचार्य छिद्र बंद करण्यास अडकले नाहीत, त्यांचा डोळाही फुटला नाही। शब्दाला जागणाऱ्या बलीने प्रतिवाद केला आणि बटू वामनांना त्रिपादभूमी दान केली। परिणामी बलीला पाताळात ढकलले गेले व देवांना त्यांचे राज्य परत मिळाले। सर्व देवांनी अदितीची प्रशंसा केली। देवांचे हातून लुबाडलेले राज्य अदितीच्या व्रताचरणाने सर्व पुन्हा परत मिळाले। यानंतर मत्स्यावतार झाला। त्यांनी सत्यव्रत नावाच्या राजाला उपदेश केला आणि अष्टम स्कंध समाप्त झाला। अष्टम स्कंध समाप्त। गोपाळ कृष्ण भगवान की जय।